पशुपालक मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, शेळी पालन करत असताना मुख्य म्हणजे बारीक सारीक गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं. मित्रांनो, आपल्याला इनब्रीडिंग आणि आउटब्रीडिंग ही एक संकल्पना असते. मित्रांनो, इनब्रीडिंग म्हणजे आणि याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. मित्रांनो, कारण आपण आपल्या बकऱ्यामधलाच जर एखादा बोकूड पिढीतल्या पिढी जर लागवड केली तर इनब्रीडिंग होती. मित्रांनो, इनब्रीडिंगचा आपल्या पशुवर खूप मोठा दुष्परिणाम होतो. मित्रांनो, जसं की त्याची क्वालिटीची पिल्ले जन्मत नाहीत, ती दुधाला तिच्यापासून आलेलं जी करडं राहतात ते दुधाला कमी येतात, बॉडी स्ट्रक्चर चांगलं राहत नाही. दूध जर बकरीला आलं नाही तर पिल्लू चांगलं होणार नाही नंतर. कारण पिल्ल्याची क्वालिटी चांगली होण्यासाठी मित्रांनो आपल्याला शेळीला दूध भरपूर पाहिजे. दूध भरपूर जर पाहिजेत असेल तर इनब्रीडिंग होता कामा नाही. मित्रांनो, इनब्रीडिंग म्हणजे पिढीतल्या पिढीत जे लागवड करतो बोकड्याची त्याला इनब्रीडिंग म्हणतो. मित्रांनो, आउटब्रीडिंग झाली पाहिजे. आउटब्रीडिंग करण्यासाठी की त्या पिढीचा आणि म्हणजे बोकड आपण जे लावायलो बकरीला गाभ घालायलो त्या जे लावणारा बोकड आहे त्याचा आणि जी लावणारी मादी आहे याचा एकमेकाचा पिढीतल्या पिढीत कधीही संबंध नाही आलेला पाहिजे, तेव्हा ती आउटब्रीडिंग होती. मित्रांनो, आणि पिढीतल्या पिढीमध्ये जर शेळी गाभा घातली त्याच पिढीतला बोकड आणि त्याच पिढीतली मादी यांचं जर संक्रमण होऊन जर हे झालं त्याला इनब्रीडिंग म्हणतात. म्हणून मित्रांनो, ह्या गोष्टीवर लक्ष द्या. सरासरी आपल्या खांडातला बोकूड लावगणीसाठी ठेवू नका. दुसऱ्या खांडातला बोकूड घ्या, जेणेकरून त्याचं बोकडाचा आणि आपल्या बकऱ्याचा कधीही संबंध आलेला नसावा. मित्रांनो, अशा ठिकाणाहून बोकड खरेदी करा लागवडीसाठी, तेव्हा आपलं इनब्रीडिंग आणि आउटब्रीडिंग हे बॅलन्स राहील. तर नाही असं केलं तर आपलं पशुची गुणवत्ता कमी होती. मित्रांनो, चला ठीक आहे, भेटू मित्रांनो.